प्रेग्नन्सीनंतर फर्स्ट टाईम मी आज पाणीपुरी बनवली आणि अशी भन्नाट झाली होती ती, कसं ते सांगतेच. त्याआधी मी सकाळी छान आता असं वेट लॉस ड्रिंक चालू केलंय. त्यानंतर मी असा नाश्ता करून घेतला आणि लगेचच विहाला नारळ पाणी आणायला जाते. ते आता नेहमीचंच रुटीन झालंय आणि संध्याकाळी छान असा पाणीपुरीचा बेत केला आणि तुम्ही इकडे बघू शकता पाणीपुरी अशी टम्म फुगली होती आणि मला माझ्या प्रेग्नन्सीचे दिवस आठवले आणि घरातले लोकं बाहेरची पाणीपुरी खाऊ देत नव्हते. त्यामुळे घरीच बनवून खाल्ली होती. ती फर्स्ट टाईम केलेली होती आणि त्यानंतर डायरेक्टली आजच बनवली आणि एवढी भन्नाट झाली होती ती, की आम्ही दोघांनी 5 मिनिटात संपवली आणि विहाने पण आम्हाला छान अशी मदत केली पाणीपुरी खायला. त्यानंतर छान अशी देवपूजा केली आणि विहा असं तिचा हेअरबँड मला लावत होती आणि मम्माला सांगत होती, की "मम्मा तू रॅबिट दिसते." म्हणून मला एवढं हसू येत होतं. माझं लक्ष हातावर गेलं आणि कळालं, की पाणीपुरी तळताना तेल हातावर पडलं होतं म्हणून हा असा काहीतरी प्रकार झाला. आणि मला मेहंदी काढायची होती म्हणून सगळ्यात आधी विहाला काढून दिली, कारण ती मागणारच म्हणून त्याच्या आधीच तिला काढून दिली. पण तिने काही ती ठेवली नाही. मी सिंपल अशी मेहंदी काढली आणि मला लगेच ती धुवावी लागली, कारण जेवण बनवायचं होतं. तरी बऱ्यापैकी कलर आला होता आणि मग मी माझे जेवण बनवताना सारखं-सारखं बघत होती, किती कलर आलाय. तरी म्हणजे एका तासामध्ये भरपूर असा कलर आला होता आणि आता मी आज सिंपलच जेवण बनवते. म्हणजे एका साईडला खिचडी बनवते आणि दुसऱ्या साईडला कढी बनवणार. आजचा मेनू सिंपलच ठेवला, कारण विहाला पण तो खूप आवडतो. सध्या तिला कढी खूप आवडायला लागली आणि कढी बनवताना मी त्यामध्ये असं थोडंसं गूळ टाकते. तुम्ही पण असं टाकता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता मला उद्या लवकर सकाळी उठायचंय. माझा दिवस आजचा खूप छान गेला, प्रॉडक्टिव्ह झाला. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. काळजी घ्या.